नमस्कार. भारतीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार गेल्या काही दशकांत भारताच्या आरोग्य व्यवस्थेत नेमकी कशी प्रगती झाली आहे? चला पाहूया. भारताचा मृत्यूदर 1981 ते 2011 या वर्षांचा आढावा. 1981 मध्ये भारताचा मृत्यूदर प्रति 1000 लोकसंख्येमागे 12.5 इतका होता. पुढील 3 दशकांत यामध्ये सातत्याने घट होत गेली. 1991 मध्ये हा दर 10.1 वर तर 2001 मध्ये 8.5 वर आला आणि 2011च्या जनगणनेनुसार हा आकडा 7.1 पर्यंत खाली आला आहे. या आलेखाकडे पाहिल्यास आपल्याला स्पष्ट दिसते की प्रत्येक 10 वर्षांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. 1981 ते 91 दरम्यान 19.2% तर 2001 ते 2011 दरम्यान 16.5% घट नोंदवण्यात आली आहे. हे आपल्या देशातील सुधारत असलेल्या आरोग्य सुविधांचे प्रतीक आहे. तुलना करायची झाल्यास 1981 हे सर्वाधिक मृत्यूदर असलेले वर्ष होते. तर 2011 मध्ये आपण सर्वात कमी मृत्यूदराची नोंद केली आहे. एकूण 30 वर्षांच्या या कालखंडात मृत्यूदरात सुमारे 43% अधिक घट झाली आहे. ही आकडेवारी केवळ नंबर्स नाहीत, तर ही आहे भारतातील जीवनमानात झालेली सुधारणा, उत्तम आरोग्य सुविधा, लसीकरण मोहिमेचे यश आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांची फलश्रुती आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. अशाच महत्त्वपूर्ण भौगोलिक आणि सांख्यिकीय माहितीसाठी आमचे शैक्षणिक व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.